शोभा संतोष किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आता कसं गौरी गणपती जवळ आलेत, त्यासाठी आपण आता नैवेद्यासाठी आपण गव्हाच्या पिठाचे चुरमा लाडू बनवणार आहोत। त्यासाठी लागणारं साहित्य बघा, हे असं आपण जाडसर पीठ दळून घ्यायचं गव्हाचं। हे मी दळून आणलेलं आहे, असं जाडसर रवा टाईप थोडंसं असं जाड दळून आणायचं। हे मी इथे अर्धा किलो पीठ घेतलंय। या वाटीच्या प्रमाणामध्ये हे वाटीचं प्रमाण घेतलं, 2 वाट्या पीठ, हे अर्धा किलो प्रमाणे वजनी असणार आहे। आता आपण त्यामध्ये 2 ते 3 चमचे आपण तूप टाकूया, तुपाचं मोहन। 3 चमचे। आता आपण हे चांगलं मिक्स करून घेऊ। असं चांगलं मिक्स करून घ्यायचं, गोळा तयार झाला पाहिजे। असं एवढं छान सर्व अगदी कणांना, गव्हाच्या पिठाला आपल्याला सगळ्या कणांना तूप लागलं पाहिजे। बघा, आपण कोमट दूध करून घेतलंय। आता आपण याचा हे बघा, हे अगोदर बघा, हे असं गोळा तयार झाला पाहिजे, म्हणजे बघा आपलं तूप सर्व मोहन तुपाचं सर्व पिठाला लागलेलं आहे बघा असं। आणि जर तुमच्याकडे जाड पीठ नसेल दळून आणलेलं, तर काय करायचं, साधं पीठ आपलं गव्हाचं घ्यायचं आणि त्यात थोडा रवा टाकायचा। आता मी दळून आणलेलं आहे, हे अर्धा किलो पीठ आहे। हे बघा असं छान गोळा तयार होतोय, म्हणजे आपलं मोहन छान त्याला बसलेलं आहे। तूप का टाकायचं, तर आपले लाडू छान खुसखुशीत होतात, म्हणून आपण तुपाचं मोहन घालायचं। आता हे मी दूध थोडंसं कोमट करून घेतलेलं आहे। आता थोडं थोडं दूध टाकत जायचं आणि पीठ मळून घ्यायचं। पीठ सैल पण नाही मळायचं आणि एकदम घट्ट पण नाही मळायचं, त्याचे मुठिया तयार झाले पाहिजे असं मळायचं। हे बघा, याप्रमाणे आपण घट्ट मळून घ्यायचं। घट्ट म्हणजे एकदम जास्त पण नाही सैल आणि जास्त पण घट्ट नाही, त्याचे आपल्याला मुटके तयार झाले पाहिजे। आता हे आपण 10 ते 15 मिनटं असं झाकून ठेवायचं। हे बघा, आपल्याला अर्ध दूध लागलंय, म्हणजे 2 वाट्या दूध होतं ना, 1 वाटी दूध आपल्याला लागलेलं आहे। काही काही गहू जास्तही पितात, तर म्हणजे गव्हाप्रमाणे लागतं। मला इथे 1 वाटी बरोबर दूध लागलं, हे 1 वाटी दूध उरलंय। आता याच्या अशी आपल्याला मुरू द्यायचे 10 ते 15 मिनटं। आता मी झाकून ठेवते। आता 10 ते 15 मिनटं आपण, हे बघा 10 ते 15 मिनटानंतर आपण, हे बघा असं झालं आपलं पीठ। आता आपण याचे मुटके तयार करून घ्यायचे। मुटके कसे करायचे, असे छोटे छोटे करायचे, असे करायचे आणि आपल्याला हे तेलावर फ्राय करून घ्यायचे। असे मुटके आपण करून घेऊ सर्व। तुम्ही पोळी छोट्या छोट्या पोळ्या लाटून त्या शेकू पण शकता, त्या पद्धतीने पण केलं जातं। आणि असे मुटके करून फ्राय करून असे या पद्धतीने पण केलं जातं। आता असे मी मुटके सर्व करून घेते। बघा, आता आपण अर्धी वाटी तूप घेतलेलं इथे, जास्तही तूप घ्यायचं नाही, तर मग ते आपलं वाया जाईल, कारण तळायला एवढं काही तूप लागत नाही। तर हे बघा, अशा प्रकारे आपण हे मुटके तयार करून घेतले। आता आपण हे फ्राय करून घेऊ, जास्त तळून नाही घ्यायचे आपल्याला आणि फुल गॅसवर नाही तळायचे, मीडियम गॅसवर तळायचे। असे थोडे थोडे टाकायचे, एकदम लाल लाल करायचे नाही आपल्याला आणि एकदम खूप पण नाही तळायचे, थोड्याशा फ्राय करून घ्यायचे आपल्याला। चांगले आतपर्यंत तळले गेले पाहिजे, कच्चं राहायला नको। हे बघा, असा हलकासा ब्राऊन रंगावर आपण असे फ्राय करून घ्यायचे। आता आपण काढून घेऊ। हे बघा, फुल गॅसवर तळायचे नाही, असे थोडेसे मंद असे थोडंसं मंद टू मीडियम अशा गॅसवरच तळायचं।
आतपर्यंत ते चांगले झाले पाहिजे। या प्रकारे आपण आता सर्व फ्राय करून घेऊ सर्व। हे बघा अशा प्रकारे आपण सर्व मुटके आपण हे तळून घेतले मोठ्या। आता हे आपल्याला थंड करून घ्यायचं आहे। थंड झाल्यानंतर याचे तुकडे करायचे आणि मिक्सरमधून आपल्याला रवा टाईप काढून घ्यायचं आहे। आता मी थंड करते। हे बघा असे पीस करून घेतले आपण छोटे छोटे। आता आपण मिक्सरमधून काढून घेऊ। जास्त बारीक पण नाही करायचं, रवा टाईप काढायचं आपल्याला। असं थोडं थोडं काढू आपण। हे बघा मिक्सरमधून आपण रवा टाईप असं करून घेतलं। हे बघा काही गाळायची आवश्यकता नाही, याच्यात काही कण जाड राहिलेले नाही, एकदम एकसारखं झालेलं आहे। बघा याप्रमाणे करून घ्यायचं रव्याप्रमाणे। हे बघा आणि फुललं पण बघा किती फुललं, बघा 2 वाट्यांचं बघा किती वाट्या झालेल्या आहे। आता आपण 1 वाटी गूळ घेऊ। बघा आता आपण ते उरलेलं तूप आहे ना, मग ते काय करायचं, ते कसला वापरता पण येणार नाही कशाला, मग आपण त्याचाच वापर आता आपण यात करूया। आता हे तूप गरम करून घेतलं आपण। आता आपण हा 1 वाटी गूळ घेतलाय, 2 वाटी पिठाला एवढ्याच वाटी, ह्याच वाटीचं प्रमाण सर्व याला वापरलंय। याच वाटीच्या प्रमाणाने 2 वाट्या पीठ होतं आपलं, म्हणजे अर्धा किलो पीठ, हा मोठी वाटी आहे। आता आपण 1 वाटी गूळ घेतलाय, तो यात टाकून घेऊ तुपामध्ये। आणि आपल्याला याचा पाक नाही करायचा आहे, फक्त आपल्याला गूळ वितळून घ्यायचा आहे। हे तूपही वाया जाणार नाही आपलं, याच तुपाचा आपण वापर करू। फक्त आपल्याला पातळ करून घ्यायचं आहे। आता आपण यात जायफळ थोडंसं किसून टाकू। गुळाच्या पदार्थामध्ये जायफळ चांगलं लागतं चवीला। वेलची पण टाकू शकता तुम्ही यात। आणि आपण इकडे ड्रायफ्रूट असे थोडेसे तुपावर परतवून घेतलेले, थोडेसे तुपावर कुरकुरीत छान लागतात का लाडूमध्ये। बघा जायफळाचा छान सुगंध येतोय। फक्त आपल्याला हे सगळं मऊ करून घ्यायचं गूळ तुपामध्ये। हे बघा आपलं गूळ वितळलाय, पक्का पाक नाही करायचा आपल्याला। झाला, आता आपण त्यात टाकून घेऊ। आता आपण यात ओतून घेऊ। हे बघा आता लगेच आपण हे मिश्रण चांगलं सर्व मिक्स करून घ्यायचं। बघा आपलं प्रमाण बघा छान परफेक्ट झालेलं आहे। तुम्हाला जर अजून गोड हवं असेल तर तुम्ही थोडासा वरती टाकू शकता गोड अजून। आता हे सगळं आपण गरम आहे म्हणून मी याच्या चमच्याने कालवते। थोडंसं हे झालं जरा, त्याची वाफ गेली जरा की मग मी हातानेच मिश्रण हे करणार। आता आपण ड्रायफ्रूट तुपावर परतवून घेतलेले हे पण टाकू द्या। असले तर टाका, नसले तर काही गरज नाही, पण ड्रायफ्रूट छान लागतं याच्यात। वेलची पावडर पण टाकू शकता, पण मी ते जायफळ पावडर टाकली त्याच्यामुळे मी वेलचीचा वापर नाही केला। आता आपण थोडंसं कोमट होऊ देऊ जरासं आणि मग लाडू पटापट वळायचे। हे बघा आता आपण छान असं मिक्स करून घेतलं, सगळं एकजीव करून घ्यायचं। आपल्या हाताला सोसवेले असं नाही तर एकदम गरम असताना नाही हे करायचं, आपण गरम असताना चमच्यानेच मिक्स करून घ्यायचं, नंतर आपल्या हाताला सोसवेल असं आपण मग बघायचं। आता हे बघा आता सगळं मिक्स करून झालेलं आहे। आता बघा आपण लाडू वळतो का बघूया। हे बघा छान वळले जात आहेत बघा। तुम्ही याला खसखस पण लावू शकता, भाजलेली थोडीशी खसखस, पण आता माझ्याकडे नव्हती
म्हणून मी काही खसखस घेतली नाही आहे. असे तुम्हाला कोणत्या साईजमध्ये पाहिजे त्या स्वरूपात वळायचे. आता हे तुम्ही गौरीला किंवा असं गौरी गणपतीला बनवू शकता नैवेद्यासाठी, किंवा असे तुम्हाला रेग्युलर पण असे मध्ये तुम्ही खायला बनवू शकता. झटपट होता, अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना चालणारे, अगदी तोंडात टाकताच विरघळणारे मऊसूत लाडू. हे बघा कसे पटापट वळले जात आहेत बघा. गरम असताना जरा वळायचे, एकदम गार झाल्यावर नाही वळायचे. आता हे थोडंसं जरा गरम आहे, वळता आपल्याला लाडू वळता येईल असं आहे मिश्रण. आता या प्रकारे आपण सर्व लाडू वळून घेऊ. हे बघा अशा प्रकारे चुरमा लाडू, गव्हाच्या पिठाचे चुरमा लाडू बनवून बघा. आणि मी एकाच वाटीचं साहित्य घ्यायचं, आपण एकच वाटीचं प्रमाण घ्यायचं. एक वाटी ज्या वाटीने आपण पीठ घेतलं त्याच वाटीने गूळ घ्यायचा, त्याच वाटीने तूप घ्यायचं. आणि बघा आपल्या घरगुती साहित्यात झटपट होणारे गव्हाच्या पिठाचे चुरमा लाडू अशा या माझ्या पद्धतीने बनवून बघा. माझी रेसिपी तुम्हाला आवडली का? आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. नवीन असाल, सबस्क्राईब केलं नसेल अजून तर सबस्क्राईब करा. आणि बनवून बघा गौरी गणपतीला गव्हाच्या पिठाचे चुरमा लाडू. थँक्यू.